मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिलांच्या खात्यात अजूनही 3,000 रुपये आले नाही आहेत, त्या महिलेचे फॉर्म अप्रूव्हल आहेत. ज्या महिलेचे फॉर्म बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे तरी पण पैसे आले नसतील तर काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण आता नवीन अपडेट आलेले आहे. तुमचा ज्या महिलेचे 3,000 रुपये बाकी आहेत त्यांच्यासह ज्यांना 3,000 रुपये ऑलरेडी मिळाले आहेत त्यांनासुद्धा दुसरा जो हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत लवकरच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महिलांना अजूनही त्या ठिकाणी पैसे आले नाही आहेत तर का बरं आले त्याचे काही कारणं असतील. त्याही बरोबर की अजून किती महिला आहेत ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत, तर अजूनसुद्धा खूप अशा महिला आहेत ज्या महिलेला पैसे आलेले नाही आहेत. त्याचं कारण बघण्या अगोदर नेमके पुढील पैसे कधी येणार ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पाहण्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताईंनो दादांनो सबस्क्राईब करून द्या. तुमच्या गावातील सहकारी आहेत, जे काही मित्र आहेत, जे काही तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना 3,000 रुपये अजूनही मिळाले नाही परंतु त्यांच्या शेजारणीला पैसे आलेले, त्यांच्या गावातल्या महिलेला पैसे आले, त्यांच्या पाहुण्या रावणींना पैसे आले आणि तुम्हाला आलेले, काळजी करू नका. तुम्हाला सुद्धा 3,000 रुपये कधीपर्यंत येणार तर बघा, तुमचा फॉर्म जर जुलै महिन्यामध्ये अप्रूव्हल झाला असेल आणि तुमचं बँकेचं आधार सीडिंगसुद्धा स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगपर्यंत 3,000 रुपये येणार आहेत. आणि ज्या महिलेला ऑलरेडी 3,000 रुपये आलेले आहेत तर त्या महिलेला पुन्हा पैसे 1,500 रुपये पुढील महिन्यात येणार आहेत. बघा, हे 3,000 रुपये क्रेडिट तुमच्या अकाउंटवर होणार आहेत. त्याचबरोबर ज्यांचे फॉर्म 1 ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांना अजूनही पैसे आले नाही आहेत तर त्यांना, तसंच ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत, खूप दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, फॉर्म तुमचे अजूनही पेंडिंगमध्ये आहेत, त्या सर्व महिलांना पैसे हे पुढील महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये तुम्हाला येणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत. एकंदरीत 4,500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आणि तुमच्यासोबत ज्या महिलांना आता 3,000 रुपये आले त्यांनासुद्धा एकंदरीत जर पैसे म्हटलं तर 1,500 येणार आहेत. आणि टोटल 1,56,61,209 महिलांनी त्या ठिकाणी मागचंच जे पैसे पाठवले 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात आलेले आहे. आता बघा, तुम्हाला पैसे जर मिळाले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस चेक केल्यावर तिथं तुमची कुठली बँक आहे जी ॲक्टिव्ह आहे, जर इनॲक्टिव्ह असेल तर लवकर जाऊन पोस्टामध्ये IPPB हे जे अकाउंट आहे ते अकाउंट खोलायचं आहे, जे की 2 ते 4 दिवसामध्ये तुमचं आधार सीडिंग होऊन जातं. नसेल तर तुम्हाला काय करायचं, बँकेमध्ये जायचं आहे. बघा, बँकेमध्ये जायचं आहे. बँकेमध्ये गेल्यानंतर एक फॉर्म आहे तो भरून द्यायचा. जर तुम्हाला पोस्टाच्या बँकेत जायचं नसेल तर दुसऱ्या बँकेत जायचा असा फॉर्म आहे तो, तिथं तुमचा आधार नंबर लिहून घेतात. त्याचबरोबर तुम्हाला एक आधार कार्डची तुमची झेरॉक्ससुद्धा घेतात आणि तुमचा मोबाईल नंबर तिथं काय करून देतात, ॲड करून देतात. आणि तुमचं साधारणतः 2 ते 4 दिवसामध्ये आधार सीड. त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही पोस्टाचे जे आहे तर पोस्टाचं खातं ओपन करा, लवकर पैसे तुमच्या खात्यात येतील. आणि गुड न्यूज ही आहे की या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्हल झाले होते आणि साधारणतः 5 ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल झाले त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहे. ठीक आहे, दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की ताईंनो दादांनो हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. बघा, तुम्हाला जर आधार स्टेटस चेक करायचं असेल तर UIDAI ही जी आपली साईट आहे किंवा माय आधार डायरेक्ट गुगलला टाका, तुमच्यासमोर येईल. आणि असं जर तुमचं इनॲक्टिव्ह स्टेटस असेल तर ताईंनो दादांनो, इनॲक्टिव्ह स्टेटस असेल तर तुम्हाला पोस्टात जाऊन खातं खोलायचं आहे आणि 2 ते 4 दिवसामध्ये ते पोस्टाचं खातं तुमचं आधार लिंक होईल, आधार सीडिंग होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येतील. जे आता पैसे येणार आहेत, जे पाठवले त्याचा विषय नाही आहे, जे आता येणार आहेत नवीन हप्ता तुमचा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला सर्वांना मिळून जाईल. हा व्हिडिओ नक्की सर्वजण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. काळजी करण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही. DBD लिंक तुमची आहे का चेक करायचं, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं आधार सीडिंग कुठल्या बँकेला आहे एकदा चेक करून घ्या. त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे आलेले आहेत का. आणि चेक कसं करायचं, UIDAI ही टाका किंवा माय आधार टाका. टाकल्यानंतर तुमचं स्टेटस चेक करा. जर स्टेटस तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर समजायचं तुम्ही अगोदर तुम्हाला जे बोललो आहे की 2 दिवसामध्ये आधार सीडिंग होतं, पोस्टाचं खातं ते काढायचं आहे. DBD लिंक लवकरच होऊन जातं आहे. आणि या महिन्याच्या एंडिंगपर्यंत साधारणतः 31 ऑगस्टपर्यंत ज्यांना अजूनही पैसे आलेले नाही आहेत त्यांना 3,000 रुपये येणार आहेत. आणि ज्यांचे फॉर्म साधारणतः ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत आणि आधार सीडिंग स्टेटससुद्धा ज्यांचं ॲक्टिव्ह आहे त्या सर्वांना 4,500 रुपये
हे तुमचं सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे. आणि ज्यांना 3,000 रुपये आले आहेत त्या महिलेना सुद्धा 1,500 रुपये सप्टेंबरमध्ये येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वाधिक सर्वांना शेअर करा, कारण अनेकाच्या मनात खूप संभ्रम आहे. अनेकाचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, इन रिव्ह्यूमध्ये आहेत, कोणाचे डिसअप्रूव्ह झाले, कोणाचे रिजेक्ट झाले. तर रिजेक्टच्या फॉर्ममध्ये त्याचबरोबर पेंडिंगच्या फॉर्ममध्ये सुद्धा सुधारणा होत आहे. नवीन ऑप्शन तुम्हाला सुद्धा येत आहे. त्यामुळे काय करा, तुम्ही जर ॲपमध्ये कोणाचा स्टेटस चेक करायचा असेल तर ॲपमधून स्टेटस चेक करा. नारी शक्ती दूत ॲप रात्री ते सकाळी 7 पर्यंत. तसंच वेबसाईटवरून फॉर्म भरत असाल नवीन, तर तुम्ही सुद्धा नवीन फॉर्म भरताय वेबसाईटवरून, तर रात्री ते सकाळी 7 याच वेळेमध्ये फॉर्म भरा. अन्यथा खूप वेळा त्या ठिकाणी लॉग इन करावं लागतं आणि जे काही स्टेटस आहे तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित. त्याच्यातसुद्धा आता सुधारणा झालेली, तुमचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचं फक्त बँक सीडिंग स्टेटस चेक करून घ्या, तुम्हाला पैसे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत येतील. सर्वांना हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. ओके, थांबतोय. थँक्यू सर्व.